आज आहे भाग दुसरा आपल्या आंगणेवाडीच्या जत्रेचा। कोकणातल्या या घरामध्ये आज आपण राहिलो होतो। त्या गावात बघा सगळ्या ठिकाणी लाइटिंग केलेली आहे। छान दर्शन झालं। एवढ्या सकाळच 8 वाजलेत, पावणे सात वाजता एवढी गर्दी आहे म्हणजे विचार करा अजून दिवस उजाडल्यावर किती गर्दी असेल। तर मंडळी या ठिकाणी एवढी पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली आहे। तर नमस्कार मंडळी, जय शिवराय, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये। आज आहे भाग दुसरा आपल्या आंगणेवाडीच्या जत्रेचा। तर आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो। आता सकाळचे 6 वाजलेत, आम्ही निघालो जत्रेमध्ये जायला आणि बघूया आता दर्शन पण करायचं आहे आणि थोडंफार यात्रेमध्ये फिरायचं आहे आपल्याला। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी बघताय कोकणातल्या या घरामध्ये आज आपण राहिलो होतो। विनायकचे नातेवाईक होते त्यामुळे या घरात आपण राहिलोय। तन्मय आहे, विनायक आहे, निखिल आहे आणि एकंदरीत माहोल खूप छान आहे। सकाळचा रात्रभर मंदिरामध्ये गाणी चालू होती आणि या गावात बघा सगळ्या ठिकाणी लाइटिंग केलेली आहे। त्या घरात पण लाइटिंग केलेली आहे, इकडे पण, त्या ठिकाणी पण आपण जाऊन आता बघूया। आणि आपण आता चाललोय दर्शनाला। तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय प्रत्येक घराच्या बाहेर या ठिकाणी अशी लाइटिंग केलेली आहे, सजावट केलेली आहे। खूप छान अशी सजावट केलेली आहे यात्रेच्या निमित्ताने। व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाहीये। तर मंडळी दर्शन तर झालेलं आहे। आतमध्ये व्हिडिओ करायला परमिशन नाही त्यामुळे व्हिडिओ नाही करू शकत, पण एकंदरीत छान दर्शन झालं एवढ्या सकाळच। आणि गर्दी तुम्ही बघितला एवढी गर्दी आहे आणि अगदी इथपासून या लाईन पर्यंत इथपर्यंत गर्दी आहे बाहेर। आणि बरेच गेट आहेत, असं नाही की एकाच गेटने येत आहेत, खूप गेट आहेत। आणि गर्दी तुम्ही बघता एवढ्या सकाळी, आता वाजलेत पावणे सात वाजता एवढी गर्दी आहे म्हणजे विचार करा अजून थोडा दिवस उजाडल्यावर किती गर्दी असेल। तर चला आता आपण जाऊया, थोडीफार दुकानं बघूया आजूबाजूला कुठली दुकानं आहेत। आता सकाळची दुकानं देखील चालू आहेत, सकाळचा जत्रेतला माहोल आता आपण बघूया। बघताय मंडळी एवढ्या संख्येने भाविक येत आहेत, तुम्ही बघताय कुडाळ असेल किंवा मालवण आणि मुंबई असे खूप भागातून लोक कंटिन्यू इथे येत आहेत। आणि तुम्ही बघताय दोन्ही बाजूला ही जी लाईन आहे अशी गर्दी, तशी सेम मंदिराच्या त्या बाजूला देखील सेम गर्दी आहे। इथं सुद्धा नवीन नवीन डिझाईन बघायला मिळतील। त्याला आपण रात्री भेटलोच, नवीन काहीतरी घेऊया। तर मंडळी आता परतीचा प्रवास चालू झाला आहे, तुम्ही बघताय बाजूला किती दुकानं आहेत आणि एकंदरीत माहोल खूप छान आहे। सोबत आहे तन्मय आहे, निखिल आहे, चाललोय आता परतीचा प्रवास आहे। जाता आता तुम्हाला वाटेल ते दुकानं दाखवतो ती देखील बघा। आणि रात्रंदिवस ही दुकानं चालू आहेत आणि आज रात्रभर ही जत्रा चालू राहणार आहे। तिकडून मधून जाता येतं काय बघू। आई भाविक दर्शन घ्यायचं आहे, त्यांच्याकडे 5 असतील अशा भाविकांनी गेट क्रमांक 2, 3, 5, 6 आणि त्यांना लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने दर्शन होणार आहे याची नोंद घ्यायची आहे। कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही याची समाधान आपण घ्यायची आहे।
लहानपणासाठी उत्तम दर्जाचा बार्बी आता मध्ये ट्रेन मध्ये पण तर मंडळी बघू शकता या ठिकाणी एस टीची सोय केलेली आहे, म्हणजे पार्किंग खास एस टीसाठी आहे आणि इथून एक थोडा वेळ 10-15 मिनिटात पुढे आपल्याला मंदिर भेटतं आणि त्यासाठी एस टीची पार्किंगसाठी व्यवस्था इथे आहे. बघू शकता मंडळी या ठिकाणी एवढी पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली आहे आणि प्रॉपर नियोजन आहे सगळं. आजपासून सकाळपासून गर्दीला सुरुवात झाली आणि तुम्ही गर्दी बघताय.